1 ते 100 पर्यंतच्या एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. आता दोन मूळ संख्या म्हणजे कसा? 2 आणि 3 आणि 5. 3 आणि 5 मध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे. आता 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत, पण 6 अंक मध्ये आलेला आहे तो आहे संयुक्त, म्हणून 5 आणि 7 ही जोडमूळ संख्या. अशा एकूण जोड्या 8 आहेत. तुम्ही त्या इथे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांचा तक्ता तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही शोधून बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. एकक स्थानी 1 अंक असलेल्या एकूण 2 अंकी मूळ संख्या किती? आता एकक स्थानी 1 असलेल्या पण 2 अंकी पाहिजे. या ठिकाणी एकक स्थानी 1 अंक असलेल्या पहिली 11. हा बघा 11 म्हणजे एकक स्थानी 1. नंतर दुसरी संख्या आपण शोधायची 31 एकक स्थानी 1. तिसरी 41 एकक स्थानी 1. नंतर 61 एकक स्थानी 1 आणि 71. एकूण मूळ संख्या 1 2 3 4 5. एकूण मूळ संख्या किती आहे? एकक स्थानी 1 अंक असलेल्या 5 आहेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 0 1 2 3 या अंकाने तयार होणारी सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? आता या ठिकाणी 0 दिलेलं आहे. 0 ज्यावेळी देतात तेव्हा लहानात लहान संख्या तयार करताना प्रथम लहान संख्या लिहा, पण त्याच्या 2 नंबरचे स्थान हे 0ला द्यायचं आहे. आता इथे लहानात लहान 4 अंकामध्ये 1 आहे, त्याच्यानंतर 0ला 2 नंबरचं स्थान द्यायचं आहे. आता 23 इथे दुसरे 2 आणि 3 उरले, पण इथे विचारलेले आहे सर्वात लहानात लहान समसंख्या. मग 23 लिहिले तर 3 येणार. एकक स्थानी 2 आले पाहिजे. मग संख्या लिहायचे 3 आणि 2 32. म्हणजे 2 ही समसंख्या आहे, म्हणून ही संख्या तयार झाली 1032. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 0 1 2 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता या ठिकाणी समसंख्या विचारलेली आहे, पण मोठ्यात मोठी विचारली आहे. मग ह्याच्यात मोठा संख्या कोणती आहे? 1 2 की 3? 3 मोठ्या आहेत, मग आपण 3 अगोदर लिहिले. मग त्याच्यात उरल्यात 0 1 2 मध्ये मोठा कोणता अंक संख्या आहे? 2 आहे. नंतर त्याच्या खालोखाल 1 आहे आणि शेवटी 0. 3210 सर्वात मोठ्यात मोठी संख्या 3210 झाली आहे आणि ती समसंख्या आहे. संख्येच्या एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असले तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग लागतो, म्हणजे 0 ही समसंख्या आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 0 1 2 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहानात लहान विषम संख्या कोणती? आता या संख्येमध्ये 0 ही जर संख्या दिलेली असेल तर त्याचं स्थान डावीकडून दुसरं हे लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी विषम संख्या विचारली, पण ती लहान विचारली, मग सगळ्यात लहान संख्या आहे 1, त्याच्या बाजूला द्यायचं दुसरं स्थान त्याचं 0चं द्यायचं. आता इथे 23 उरले, मग 23चे 23 लिहायचे, कारण विषम संख्या आहे 3, म्हणून विषम संख्या एकक स्थानी 3 दिल्यानंतर विषम संख्या तयार झाली. समजा आपण उलटे लिहिले 32, तर इथे एकक स्थानी 2 येणार, मग ती सम होणार, म्हणून ही विषम संख्या तयार झालेली आहे 1023. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.